नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर मी लातूरून आनंदी बोलते. बोला बोला, काय म्हणता सांगा. सर स्विमिंगचा टेक्सटाईलवर काही परिणाम होतो का? परत एकदा विचारा मला. स्विमिंगचा पोहणे स्विमिंगचा आणि त्याचा टेक्सटाईलवर काही परिणाम होतो का? अच्छा, म्हणजे तुमची त्याचे सेक्सची फायदा भावना होतो म्हणा का? किंवा त्यामध्ये इंटरेस्ट म्हणा यावर स्विमिंगचा परिणाम होतो का, बरोबर आहे. हो. चला चला, व्हेरी गुड, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. बरेचदा तुम्ही पाहता ना, स्विमिंग पूलला जर पाहिलं हो जास्त प्रमाणात तुम्हाला जेंट्स दिसतात. हो करेक्ट आहे. मग कम्पॅरेटिव्हली मुलींनी देखील या ठिकाणी काय इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे हो ह्या प्रश्नावरनं कळलं तुम्हाला बरोबर. की त्याचा संबंध तुमच्या हो. पर्सनल लाईफच्या ॲक्टिव्हेशन, इंटरेस्ट आणि लिबिडोसाठी होतो का, सांगूया बरोबर, आपण. नक्कीच. निसर्गाने बनवताना आपली बॉडी जी आहे, मेल आहे फिमेल आहे, हे दोघांनाही समसमान बनवलेलं आहे. दोघांमध्येही भावना आहेत, दोघांमध्येही हार्मोन्स आहेत, दोघांनाही ॲक्टिव्हेशन लागतं. काय होत असेल बरं स्विमिंगमुळं? स्विमिंग ही एकमेव अशी एक्झरसाईज आहे ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी ही वाढते. तुमच्या डोक्यावरचा स्ट्रेस हा कमी होतो. का कमी होतो? स्विमिंग करताना तुम्ही थोडं जरी डायव्हर्ट झालं ना, तुम्हाला ते नाकातोंडामध्ये पाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डिस्टर्ब होता. मग ह्या एक्झरसाईजमुळं तुमची एनर्जी बर्न होते, हार्मोन्स रिलीज होतात, लव मॉलिक्यूल रिलीज होतात. इफिनेरिन आहे, नॉरपिनेफ्रिन आहे, लव मॉलिक्यूल्स आहेत, डोपॅमिन आहे. अशा प्रकारे हे मॉलिक्यूल बनल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी भावना निर्माण होते आणि अर्थातच भावना निर्माण झाल्यानंतर क्रियेसाठी हा एकच पर्सन नाही, तुमचा पार्टनर आणि तुम्ही दोघांनी फिटनेस जर ठेवलं, नक्कीच तुमचं क्वालिटी लाईफ बदलू शकतं.